महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न 1956 पासून प्रलंबित आहे। 2004 पासून सर्वोच्च न्यायालयात याबाबत दावा प्रलंबित असून त्याला गती येणं आवश्यक आहे। सीमा प्रश्नाशी संबंधित वकिलांशी महाराष्ट्र सरकारनं नियमित चर्चा करावी, सीमा प्रश्नाचा निकाल लवकरात लवकर लागावा यासाठी आज कोल्हापुरातील सर्वपक्षीय नेते आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात धरणं आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी बेळगाव आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, बेळगाव कारवार निपाणी विदर्भ भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला। यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी मनोगत व्यक्त केली। त्यानंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। गेली 68 वर्ष हा सीमा प्रश्न अनिर्णित आहे, त्यामुळं महाराष्ट्राच्या नेत्यांबद्दल आणि शासनाबद्दल सीमावासियांच्या मनात संशय निर्माण झालाय। गेली 20 वर्ष सीमा प्रश्नाचा दावा योग्य प्रकारे चालू नाही, कोरोना काळापासून याची सुनावणी देखील झाली नाही। सीमा प्रश्नी निर्णायक लढा देण्यासाठी सुप्रीम कोर्टाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी म्हणून महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचं माजी आमदार मनोहर किणेकर यांनी सांगितलंय। 68 वर्ष हा प्रश्न अनिर्णित आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या या नेत्यांच्याबद्दल आणि सरकारबद्दल सीमावासियांच्या मनातून शंका निर्माण व्हायला लागली। याचं कारण म्हणजे 20 वर्ष झाली सुप्रीम कोर्टामध्ये दावा दाखल करून, पण आजपर्यंत दाव्याची सुनावणी योग्य प्रकारे चाललेली आहे असं म्हणता येत नाही। कारण 2014ला न्यायमूर्ती लोधानी, मनमोहन सरीन यांची नेमणूक ही साक्षी पुरावे नोंदवण्यासाठी केली होती, पण त्यांचे साक्षी पुरावेसुद्धा आजपर्यंत नोंदवले गेलेले नाही आहेत। आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाची सुनावणी या 10 वर्षामध्ये झालेली नाही आहे, कोरोनाच्या काळानंतर सुनावणी झालेली नाही आहे। मग अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकार जर गप्प बसलं तर सीमाप्रश्न सुटणार कधी? 68 वर्षे ऑलरेडी झालेली आहेत। तर अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारनं अग्रेसिव्ह होऊन या बाबतीत निर्णायक लढा पुकारण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या वकिलांची बाजू भक्कम आहे, त्यांच्या पाठीशी लागून सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी लवकरात लवकर होईल या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे। आणि त्यासाठी म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारला जागृत करावं या दृष्टीनं इथं धरणे कार्यक्रम करून इथल्या DCंच्या मार्फत प्रशासनाला निवेदन आज देणार आहोत। आणि यामुळं इथं बेळगावहून आम्ही हे सीमावासी आलेलो आहोत आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्र सरकार जागरूक होऊन लवकरात लवकर आम्हाला महाराष्ट्रामध्ये सामील करून घेईल अशी आशा आहे। सीमा प्रश्नी सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे वकील देण्यात आलेत ते वेळोवेळी न्यायालयात गैरहजर राहतात। महाराष्ट्र शासनाची भूमिका न्यायालयात मांडण्यासाठी शासनानं या वकिलांवर दबाव आणण्याची गरज असल्याचं आमदार जयंत आसगावकर यांनी सांगितलंय। गेली 20 वर्ष हा दावा सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे। त्या ठिकाणी जर बघितलं तर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे वकील दिलेले आहेत ते वेळोवेळी त्या तारखांना हजरसुद्धा नसतात। त्या ठिकाणी त्यांच्यावरती हजर राहून आपली जी भूमिका आहे महाराष्ट्र शासनाची ही खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मांडण्यासाठीच शासनानं त्यांच्यावरती दबाव आणावा यासाठीच 17 जानेवारी हा सीमा भागातला हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो। या दिवशी कोल्हापूरमधून याची सुरुवात होती आहे आणि त्या ठिकाणी या वकिलांच्यावरती या दबाव आणावा म्हणून आणि कलेक्टरला आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी खऱ्या अर्थाने आंदोलन जाहीर केलेलं आहे। या आंदोलनात खासदार शाहू महाराज छत्रपती, माजी आमदार KP पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, रमाकांत कोंडुस्कर, अंकुश केसरकर, प्रकाश मरगाळे, आनंद आपटेकर, RM चौगुले यांच्यासह सीमा भागातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते।